ब्लो पेंटिंग. एक ड्रॉप रंगांचा आणि एक हलकासा श्वास, बस इतक्यानेच रंग जिवंत होऊ लागतात. रंग पसरले, वळले, नाचले, जणू कागदावर एक छोटीशी जादू घडत होती. इथे चूक किंवा बरोबर असे काहीच नसते. इथे आपल्याला दिसतंय तेच बरोबर असतं. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधून मुलं फक्त आर्ट शिकत नाहीत, ते शिकतात स्वतःवर विश्वास ठेवायला, चुका स्वीकारायला आणि स्वतःचं वेगळेपण सेलिब्रेट करायला. बऱ्याचदा आपण ज्याच्याकडे रोज पाहतो त्यातलं सौंदर्य आपल्याला दिसतच नाही. एक साधी पेपर बॅग हातात घेतो, वापरतो आणि विसरून जातो. पण तीच बॅग आता आपण जेव्हा छोट्या हातांमध्ये देतो तेव्हा ती बदलायला लागते. आज मुलांनी या पांढऱ्या रंगाला एक नवीन ओळख दिली. रंग, पाणी आणि स्टॅम्प्स मुलांना दिले. कोणीतरी नव्याने ते पाहत होते, कोणीतरी रंगांशी खेळत होते, कोणीतरी घाबरत घाबरत रंगात हात घालत होते, तर कोणीतरी कसलाही विचार न करता फक्त रंगांशी खेळत होते. प्रिंट मेकिंग मध्ये कंट्रोल नसतो, थोडा चान्स असतो, थोडा अनएक्सपेक्टेड असतं. तुम्ही रंग लावता, तुम्ही स्टॅम्प दाबता, पण शेवटी कागदावर काय उमटणार ते नेहमीच एक छोटंसं सरप्राईज असतं. कोणाचा प्रिंट परफेक्ट होता, कोणाचा थोडा पसरलेला. पण इथे काही चुकीचं नव्हतं, कारण इथे आम्ही असंच कर हे सांगण्यापेक्षा तुला काय वाटते हा प्रश्न विचारतो आणि त्यातच मुलं स्वतःचा मार्ग शोधायला लागतात. कारण कला म्हणजे कंट्रोल नाही, तो एक प्रवाह आहे जो वाहत राहतो, जसा आहे तसा.